Bluetooth mode. Connection successful. हो नाही चालेल ना तसं करूया आपण. आता मी कसं करतो सुरुवातीला हा हो चालेल कारण मी पण तसं 1 तास करतोच ना दररोजचा म्हणजे असं एक्सरसाइज त्याच्यामुळे मी थोडंसं एखादा सेशन करतो प्रॅक्टिस. बाकी सेशन ट्राय करत नाही की थोडंसं फक्त ऑब्झर्व करतो. हा 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 नाही ते आहे. हा तसं करते. हा चालेल. आपण करूया स्टार्ट आजचं सेशन. त्या कुठल्या तरी एका मेडिटेटिव्ह पोझिशन मध्ये यायचं आहे सुखासन पद्मासन मध्ये. हात ध्यान मुद्रेमध्ये डोळे बंद 3 वेळा उंच उच्चारण करत आजचं सत्र आपण सुरू करणार आहोत. इनहेल अँड चांट inhale and chant inhale and chant दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायची आहे. ओम सहना भवतु. ओम सहना भवतु. सहनो भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. इनहेल करत दोन्ही हात मागे टाय करायचे आहेत. एक्सेल करत पुन्हा मन करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हिट तयार करायची आहे आणि कप शेप करून हलकेशी आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहे. आपल्या हातांची डोळ्यांना ट्रान्सफर करायची आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत आणि हळू डोळे उघडायचे आहेत. आज आपण सूर्यनमस्कार स्टार्ट करणार आहोत. आजच्या नंतर आपण रेग्युलर प्रॅक्टिस करणार आहोत. त्यासाठी आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. मॅटच्या फ्रंट साइड यायचं आहे. नमस्कार आसन मध्ये यायचं आहे. आपण 12 काउंटिंग डायनामिक सूर्यनमस्कार करणार आहोत. आपण 2 पासून स्टार्ट करणार आहोत. आपण करूया. इनहेल हस्त उत्तनासन. एक्झेल अधस्तासन. इनहेल असुसंचलनासन. एक्झेल पर्वतासन किंवा प्लॅंक पोज. होल्ड ब्रेथ अष्टांग नमस्कार. इनहेल भुजंगासन.
एक्झेल पर्वतासन. इनहेल अश्वसंचलनासन. एक्झेल पादहस्तासन. इनहेल हस्त उत्तनासन आणि नमस्कारासन. सेकंड राउंड. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Third round. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. आपण लास्ट 2 राउंड होल्डिंग करणार आहोत. प्रत्येक आसनात आपल्याला 5 काउंट होल्ड करायचं आहे. आपण स्टार्ट करूया. इनहेल हस्त उत्तनासन. 1 2 3 4 5. एक्झेल पादहस्तासन. 1 2 3 4 5. इनहेल अश्वसंचलनासन. 1 2 3 4 5. एक्झेल पर्वतासन. 1 2 3 4 5. होल्ड ब्रेथ अष्टांग नमस्कार. 1 2 3 4 5. इनहेल भुजंगासन. 1 2 3 4 5. एक्झेल पर्वतासन. 1 2 3 4 5. इनहेल अश्वसंचलनासन. 1 2 3 4 5. एक्झेल पादहस्तासन. 1 2 3 4 5. इनहेल हस्त उत्तनासन. 1 2 3 4 5. आणि नमस्कारासन. लास्ट राउंड. इनहेल हस्त उत्तनासन. 1 2 3 4 5. एक्झेल पादहस्तासन. 1 2 3 4 5. इनहेल अश्वसंचलनासन. 1 2 3 4 5. एक्झेल पर्वतासन. 1 2 3 4 5. होल्ड ब्रेथ अष्टांग नमस्कार. 1 2 3 4 5. इनहेल भुजंग. 1 2 3 4 5. एक्झेल पर्वतासन. 1 2 3 4 5. इनहेल अश्वसंचलनासन. 1 2 3 4 5. एक्झेल पादहस्तासन. 1 2 3 4 5. इनहेल हस्त उत्तनासन. 1 2 3 4 5. आणि नमस्कारासन. याच्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या शिथिल दंडासनमध्ये यायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. आपल्या बॉडीमध्ये कुठे पण पेन प्रेशर आपण फील करत असू ते आपल्याला रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आजच्या आपल्या प्रॅक्टिसेस ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस आहेत. जशी जुन्या काळामध्ये कष्टाची कामे केली जायची तशी आपल्या आजच्या प्रॅक्टिसेस आहेत. आपली सगळ्यात पहिली प्रॅक्टिस आहे रोप पुलिंगची, रोजुकर्षण आसनची. तर रोप पुलिंग मध्ये आपल्या समोर एक रोप इमॅजिन करायचं आहे. आपल्याला जसं आपण विरुद्ध पाणी खेचून वरती काढतो तसं आपल्याला एक रोप इमॅजिन करायचं आहे. आपल्याला इनहेल हात वरती न्यायचा आहे, एक्झिट हात खाली आणायचा आहे. अशी आपण डायनॅमिकली प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला इनहेल करत दोन्ही हात रेज करायचे आहेत. हाताची फिश बनवायची आहे. आपल्याला इनहेल करत हात वरती न्यायचा आहे, एक्झिट करत हात खाली आणायचा आहे. आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस. 1 2 3 4 5. Very good. 6 7 8 9 10 11 12. Very good. 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपण प्रत्येक प्रॅक्टिस नंतर ऑब्झर्व करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. आपण प्रत्येक प्रॅक्टिस आपल्या क्षमतेनुसार करणार आहोत. कुठल्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला अनकम्फर्टेबल वाटलं तर प्रॅक्टिस स्टॉप करून रिलॅक्स करायचं आहे.
काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा रोप इमॅजिन करायचं आहे. आपल्या इनहेल करत हात रेज करायचे आहेत. आपल्या हाताची फिश बनवायची आहे. आपल्याला रोप खाली पुल केल्यासारखी हाताची प्रॅक्टिस करायची आहे. आपण स्टार्ट करूया. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. 1 2 3 4 व्हेरी गुड. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 very good 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार. याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे गत्यात्मक मेरू वक्रासनची. तर गत्यात्मक मेरू वक्रासनमध्ये आपल्याला स्पाइन साठी प्रॅक्टिस करायची आहे. आपण इथे बघून आता रेज करणार आहोत. आपल्याला एकदा बॉडी राईट साईडला ट्विस्ट करायची आहे, तर लेफ्ट साईडला ट्विस्ट करायची आहे. आपण सिम्पली इनहेल करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या इनहेल करत हात रेज करायचे आहे. एक्झिट करत बॉडी आपल्या साईडला ट्विस्ट करायची आहे. 1 2 3 4 व्हेरी गुड 5 6 जास्तीत जास्त ट्विस्ट करायचा प्रयत्न करायचा आहे. 7 8 आपल्या क्षमतेनुसार आपण करणार आहोत. 9 10 11 12 13 14 15 and release. इनहेल करतात समोर आणायचे, एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. सेम प्रॅक्टिस मध्ये होल्ड करणार आहोत. आपल्याला एक हात असा बॅकच्या मागे ठेवायचा आहे, एक हात आपल्या शोल्डर वर ठेवायचा आहे. मागे टर्न करत आपण ही पोझिशन होल्ड करणार आहोत. गत्यात्मक मेरू वक्रासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपला राईट हँड लेफ्ट शोल्डर वर ठेवायचा आहे. लेफ्ट हँड बॅकच्या मागे ठेवायचा आहे. नेक मागे टर्न करायची आहे आणि होल्ड करायचं आहे. गत्यात्मक मेरू वक्रासन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. इनहेल करत हात समोर आणायचे, एक्झिट करत हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. सेम प्रॅक्टिस आपण आपल्या अपोजिट साइड होल्ड करणार आहोत. आपला लेफ्ट हँड राईट शोल्डर वरती ठेवायचा आहे. राईट हँड बॅकच्या मागे ठेवायचा आहे. नेक मागे टर्न करायची आहे आणि होल्ड करायचं आहे. गत्यात्मक मेरू वक्रासन. 1 2 3 4 5 very good 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. इनहेल करत समोर आणायच्या, एक्झिट करत हात रिलीज करायचे. सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासन मध्ये आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिस आपली चक्की चलनासनची आहे. चक्की चलनासन मध्ये जो जातीमध्ये धान्य दळायची तशी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. त्या प्रॅक्टिस मध्ये आपण हात रेज करणार आहोत, हात असे लॉक करणार आहोत. एक्झिट करत आपण फॉरवर्ड बेंड करणार आहोत. आपल्याला इनहेल करत मागे यायचं आहे, एक्झिट करत पुढे जायचं आहे. अशा हाताची राऊंड मूवमेंट करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपले हात आपल्या स्ट्रेट ठेवायचा प्रयत्न करायचा, हात आपल्याला बेंड करायचे नाहीत. आपण स्टार्ट करूया. दोन्ही हात रेज करायचे, हात लॉक करायचे आहे. एक्झिट करत फॉरवर्ड बेंड करायचं आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल करत मागे यायचं आहे, एक्झिट करत पुढे जायचं आहे. 1 2 3
4, very good. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, very good. 15 and release. एक्झिट करून आपले हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट साइडने करणार आहोत. आपल्याला परत एकदा आपण दोन्ही हाताचे लॉक करणार आहोत. आपल्या अपोजिट साइडने हाताची मूवमेंट करायची आहे. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या दोन्ही हात लॉक करायचे आहेत. आपल्याला एक्झिट करत फॉरवर्ड बेंड करायचं आहे, इनर करत मागे यायचं आहे आणि स्टार्ट करायचं आहे. चिने प्रॅक्टिस 1 2 3 4, very good. 5 6 7 8 9 10, very good. 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्या प्रत्येक प्रॅक्टिस नंतर ऑब्झर्व करायची आहे, फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे नौका संचलन आसनची. नौका संचलन आसन आपण नाव चालवतो, आपल्या हाताची मुवमेंट करायची आहे. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. आपल्याला एक जगत पुढे जायचं आहे. आपल्याला करत मागे यायचं आहे. फक्त हातांची मुवमेंट आपण चेंज करणार आहोत. आपल्याला फक्त हातांची नाव चालवण्यासाठी मुवमेंट करायची आहे. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या दोन्ही हात रेज करायचे आहेत. हाताची फिश बनवायची आहे. एक्झिट करत पुढे जायचं आहे. इनर करत मागे यायचं आहे आणि स्टार्ट करायची आहे प्रॅक्टिस 1 2 3 4 5, व्हेरी गुड. आपण जास्तीत जास्त मागे येण्याचा प्रयत्न करायचा. आपण शक्यतो करायचा आहे 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपले हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्याला लोअर ॲब्डोमेन मध्ये, लोअर बॅक मध्ये आपण प्रेशर फील करूया. प्रॅक्टिसेस मध्ये फील करायचं आहे, रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस अपोजिट डिरेक्शन मध्ये करणार आहोत. आपल्याला परत एकदा इनहेल दोन्ही हात रेज करायचे, हाताची फिश बनवायची आहे. आपल्याला अपोजिट डिरेक्शन मध्ये खाली हात वरती आणायचे. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल करत आपल्याला मागे यायचं आहे, एक्झिट करत पुढे जायचं आहे. आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर हँड्स, हाताची फिश बनवायची आहे. एक्झिट करत पुढे जायचं आहे. आपल्या अपोजिट डिरेक्शन मध्ये हाताची मूवमेंट करायची आहे. 1 2 3 4, very good. 5 6 7 8, very good. 9 10 11 12 13 14 15 and release.
एक्झिट करत आपले हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत शिथिल दंडासन मध्ये. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपला एक्सपिरियन्स करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे कष्टतक्षणासनची. तर कष्टतक्षणासन मध्ये आपल्याला जसं आपण कोराडीने लाकूड तोडतो तशी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला स्क्वॉट पोझिशन मध्ये प्रॅक्टिस करायची आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला स्क्वॉट पोझिशन मध्ये येणार आहोत. आपण सुरुवातीला असं स्क्वॉट पोझिशन मध्ये यायचं. नमस्कार आसन आहे. आपल्याला दोन्ही हात असे लॉक करायचे आहेत. आपण इनहेल हात वरती आणणार आहोत, एक्झिट हात खाली आणणार आहोत. हा असा साऊंड आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला दोन्ही हात समोर आणायचे आहेत, हात लॉक करायचे आहेत. इनहेल करत हात वरती न्यायचे आहेत, एक्झिट करत हात खाली आणायचे आहेत. आपण स्टार्ट करूया. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. हा 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 हा. व्हेरी गुड. हा 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 हा. झाल्यानंतर आपल्या हात आणि लेग रिलीज करायचे आहेत. त्या सगळं आपण रिलॅक्स करणार आहोत. वज्रासन मध्ये किंवा दंडासन मध्ये आपण पोस्चर मध्ये आपण कम्फर्टेबल असेल त्याच्यामध्ये आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या प्रत्येक स्पॉट पोझिशन मध्ये यायचं आहे. आपले दोन्ही हात आपल्याला रेज करायचे, आपले हात लॉक करायचे आहेत. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इनहेल हँड अप, एक्झेल हँड डाऊन. हा असं साऊंड करत प्रॅक्टिस करायची आहे. तर आपण स्टार्ट करूया. इनहेल, रेज युअर हँड्स अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. हा 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 हा. व्हेरी गुड. हा 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 हा. झाल्यानंतर आपल्या हाताने लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर तीन प्रॅक्टिस आपण स्क्वॉट पोझिशन मध्ये करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला असं वज्रासन मध्ये बसून आपल्याला इझिली स्क्वॉट पोझिशन मध्ये येता येईल. दंडासन मध्ये बसून आपल्याला थोडंसं डिफिकल्ट होतं परत स्क्वॉट पोझिशन मध्ये येण्यासाठी. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपण नेक्स्ट प्रॅक्टिस आहे नमस्कार आसनची. तर नमस्कार आसन मध्ये आपल्याला प्रत्येक असं स्क्वॉट पोझिशन मध्ये यायचं आहे. आपण दोन्ही हात असे नमस्कार मुद्रेमध्ये आणणार आहोत. आपण इनहेल करत नेक अप करायचे आहे, एक्झेल करत आपल्याला नेक डाऊन करायचे, हात खाली आणायचे, आपल्याला एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. इनहेल, एक्झेल अशा आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपले हात आपल्या नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत, नेक अप करायचे आहे, एक्झेल करत नेक डाऊन करायचे, हात खाली आणायचे आहेत, जवळ आणायचे आहेत. 1 2 3 4. Very good. 5 6 7 8 9 10. Very good. 11. आपल्याला नीची मुवमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. 12 13 14 15 and release. एक्झिट करत आपले हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. वज्रासन मध्ये किंवा दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपण ऑब्झर्व करणार आहोत. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर आपल्या नेक मध्ये, लेग्स मध्ये किंवा आर्म्स मध्ये आपण प्रेशर फील करूया. प्रॅक्टिस मध्ये त्याला ऑब्झर्व करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या प्रत्येक स्क्वॉट पोझिशन मध्ये यायचं आहे.
दोन्ही हात नमस्कार मध्ये आणायचे आहेत. आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इकडे नेक अप करायचे आहे, इकडे नेक डाऊन करायचे, हात खाली आणायचे आहेत, जवळ आणायचे आहेत. आपण स्टार्ट करूया. इनहेल नेक अप अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. 1 2 3 4 very good 5 6 7 8 9 10 11 12 very good 13 14 15 and release. एक्झिट आपले हात रिलीज करायचे आहेत, लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. वज्रासनामध्ये किंवा दंडासनामध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे विंड रिलीजिंग पोजची, वायू निष्कासनची. तर नेक्स्ट प्रॅक्टिस मध्ये आपल्याला प्रत्येक असं स्पॉट पोझिशन मध्ये यायचं आहे. आपण आपल्या हाताने टोज होल्ड करणार आहोत. आपल्या इथले करत मेकअप करायचे आहे. इथे जर आपण नेक डाऊन करायला लेग स्ट्रेट करायचे आहे. इनहेल एक्झेल अशी आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला स्पॉट पोझिशन मध्ये यायचं आहे. आपले टोज होल्ड करायचे आहेत. इथे करत मेकअप करायचे आहे. एक्झेल करत आपण नेक डाऊन करायचे आहे, लेग स्ट्रेट करायचे आहे. 1 2 आपल्या शब्दानुसार आपण करणार आहोत. 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 very good 13 आपल्या शब्दानुसार करायचं आहे. 14 15 and release. एक्झिट आपले हात आणि लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. वज्रासनामध्ये किंवा दंडासनामध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपल्या लेग्स मध्ये बॅक मध्ये आपण प्रेशर फील करू. तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे, फील करायचा आहे, रिलीज करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्या नेक्स्ट व्हेरिएशन मध्ये आपण आपले पाम असे फिटच्या करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले पाम असे फिटच्या खाली ठेवायचे आहेत. इथले करत मेकअप करायचे, आपण सेम प्रॅक्टिस करणार आहोत. इथले करत मेकअप करायचे, एक्झिट नेक डाऊन करायचे, हे स्ट्रेट करायचे आहेत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला प्रत्येक स्पॉट पोझिशन मध्ये यायचं आहे. टोज होल्ड करायचे आहेत, आपले पाम फीट खाली ठेवायचे आहे. आपल्याला मेकअप करायचे आहे आणि स्टार्ट करायचे प्रॅक्टिस. एक्झिट नेक डाऊन करायचे आहे, नेक्स्ट करायचे आहे. 1 2 3 very good 4 5 6 7 आपल्या शब्दानुसार आपण करणार आहोत. 8 very good 9 10 11 12 13 14 very good 15 and release. एक्झिट करत आपले हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. वज्रासनामध्ये किंवा दंडासनामध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे क्रो वॉकिंगची, कव्वा चालासनची. तर क्रो वॉकिंग मध्ये आपल्याला असं एक फीट आपला पुढे ठेवायचा आहे. आपल्या अपोजिट लेगचा आणि त्याच्या जवळ ठेवायचा आहे. जो फीट आपला पुढे आहे त्या साईडने एक अशी मागे टर्न करायची आहे. अशी आपण लेग चेंज करत डायनॅमिकली प्रॅक्टिस करणार आहोत.
तर या प्रॅक्टिससाठी आपल्याला आपली मॅट साईडला ठेवायची आहे, हॉलच्या बॅक साईडला जायचं आहे. आपल्याला असा एक लेग आपला पुढे ठेवायचा आहे, अपोजिट लेग आणि त्याच्या जवळ ठेवायचा आहे. जो लेग आपला पुढे आहे त्या साईडला लेग मागे टर्न करायची आहे. अशी आपण लेग चेंज करत डायनॅमिकली प्रॅक्टिस करणार आहोत. जसा कॉक्रोच वॉक करतो, कावळा जसा चालतो तशी आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे. तर आपण स्टार्ट. आपल्या नी साठी प्रॅक्टिस आहे. आपल्याला बॉडी बॅलन्स करत ट्राय करायची ही प्रॅक्टिस. आपल्याला ही प्रॅक्टिस टिपिकल वाटली तर आपण ताडासन वॉक करायचं आहे. व्हेरी गुड. आपल्या नी साठी खूप इफेक्टिव्ह अशी प्रॅक्टिस आहे. व्हेरी गुड. आपलं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि आपले नी जॉईंट स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला ही प्रॅक्टिस मदत करते. आपण सेम प्रॅक्टिस करत मागे येणार आहोत. व्हेरी गुड. आपण ही प्रॅक्टिस नियमित केल्याने आपला नी पेन आपण अवॉइड करू शकू. आपल्या नी साठी खूप इफेक्टिव्ह अशी प्रॅक्टिस आहे. व्हेरी गुड. आपल्या सुरुवातीला डिफिकल्ट वाटतं थोडंसं, पण ही प्रॅक्टिस आपल्याला इझिली करता येईल. ते नी वरती प्रेशर येतं त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट वाटतं स्टार्टिंगला जरा. हा. झाल्यानंतर आपल्याला मॅटवरती यायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या लेग मध्ये आपण प्रेशर फील करूया प्रॅक्टिस मध्ये. तो रिलीज करण्यासाठी आपल्याला काही लुझनिंग एक्सरसाइज करायचे आहे. तर आपण टो क्लीन 5 टाइम्स. आपल्या इनर टो कॉन्ट्रॅक्ट करायचे, एक्झिटर टोज एक्सपांड करायचे आहेत. तर आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and release. एक्झिटर टो रिलीज करायचे आहे. तसं आपण आपल्या अँकल जॉईंट साठी फ्लेक्शन एक्सटेन्शन करणार आहोत. इनले करत आपला फीट आपल्या बॉडीच्या जवळ आणायचा, एक्झिटर फीट आपला दूर न्यायचा आहे. आपण स्टार्ट करूया 10 टाइम्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and release. आपल्या लेग मध्ये टेन्शन रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे उदरकर्षण आसनची. तर उदरकर्षण आसनामध्ये आपल्याला कवचासनाची पोस्चर होल्ड करायची आहे. आपण आपला एक लेग असा पुढे ठेवणार आहोत, अपोजिट नी त्याच्या जवळ ठेवणार आहोत. आपला फीट असा मागे फ्लॅट ठेवायचा आहे. आपल्या पूर्ण वरती पण यायचं नाही किंवा पूर्ण खाली पण जायचं नाही. आपल्या मध्ये बॉडी बॅलन्स करायची आहे. लेग मागे टर्न करायची आहे आणि आपण ही पोझिशन होल्ड करणार आहोत उदरकर्षण आसनामध्ये. तर आपल्याला आपण स्टार्ट करू. आपला राईट लेग पुढे ठेवायचा आहे, लेफ्ट नी त्याच्या जवळ ठेवायचा आहे. आपल्या मध्ये बॉडी बॅलन्स करायची आहे. लेग मागे टर्न करायची आहे, जो लेग पुढे आहे त्या साईडने, आणि होल्ड करायचं उदरकर्षण आसन. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. इन्हेल करत लेग वरती आणायचा आहे, एक्झिट हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट साइडने करणार आहोत. आपल्याला आपला लेफ्ट लेग पुढे ठेवायचा आहे, राईट नी त्याच्या जवळ ठेवायचा आहे. आपला मागचा फीट असा आपण फ्लॅट ठेवणार आहोत ग्राउंड वरती. आपण मध्ये बॉडी बॅलन्स करत जो लेग पुढे त्यासाठी मागे करणार आहोत आणि होल्ड करणार आहोत पोस्चर उदरकर्षण आसनामध्ये. 1 2 3 4 व्हेरी गुड 5 6 7 8 9 10 व्हेरी गुड 11
12, 13, 14, 15 and release. एक्झिट करून आपले लेग आणि हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासनमध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या ॲब्डोमेन साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. आपल्या इंटेस्टाइनचा या प्रॅक्टिस मध्ये मसाज होतो. आपल्या ॲब्डोमेनची डायजेस्टिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह करण्यासाठी आपली ही प्रॅक्टिस मदत करते. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे उग्रासनची. उग्रासनची प्रॅक्टिस देखील आपण आपल्या क्षमतेनुसार करणार आहोत. या प्रॅक्टिस आपल्याला फॉरवर्ड बेंड करायचं आहे. तर या प्रॅक्टिससाठी आपण वॉल कडे फेस करणार आहोत. लेग मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स घ्यायचा आहे आपल्याला. आपण असं लेग मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स घेणार आहोत. आपल्याला हाताने टोला टच करायचा आहे. एक्झिट आपण फॉरवर्ड बेंड करणार आहोत. ही पोस्चर आपण होल्ड करणार आहोत या प्रॅक्टिस मध्ये. उग्रासन मध्ये तर आपल्याला वॉल कडे फेस करायचं आहे. लेग डिस्टन्स घ्यायचा आहे. वॉल कडे फेस करायचं आहे. वॉल कडे फेस करा. लेग मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या मॅट पूर्ण यूज करता येईल. आपल्या हाताने टोला टच करायचा आहे. एक्झिट फॉरवर्ड बेंड करायचा आहे आणि होल्ड करायचे पोस्चर उग्रासन. 1 आपल्या क्षमतेनुसार आपण होल्ड करणार आहोत. 2 3 4 5 व्हेरी गुड. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. इनहेल करतो एक्झिट हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्याला हळूहळू आपली होल्डिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या इनर थाईज मध्ये बॅक मध्ये आपण प्रेशर फील करूया. प्रॅक्टिस मध्ये आपल्याला फील करायचं आहे. रिलीज करायचं आहे. रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा वॉल कडे फेस करायचा आहे. लेग मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स आणायचा आहे. आपल्या हाताने आपल्याला टो टच करायचे आहे. आपण आपल्या क्षमतेनुसार फॉरवर्ड बेंड करणार आहोत. आपली बॉडी जेवढी आपल्याला अलाउ करते तेवढं आपल्याला बेंड करायचं आणि होल्ड करायची पोस्चर. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या एक्झिट फॉरवर्ड बेंड करायचं आहे आणि होल्ड करायचं उग्रासन. 1 2 3 4 5 व्हेरी गुड. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. याला परत वरती यायचं आहे. एक्झिट हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल दंडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडीला ऑब्झर्व करायची आहे. प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे अर्धकटी चक्रासनची, जी की आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये करायची आहे. त्यासाठी आपल्याला स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं आहे. अर्धकटी चक्रासनमध्ये आपण इनले करतो आणि अशा वरती आणणार आहोत. आपला स्पाइन स्ट्रेच करायचं. एक सेकंद आपल्या बॉडी साइड बेंड करायची आहे. एका राईट साइडला एका लेफ्ट साइडला. आपण सेंटरला इनहेल करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला दोन्ही हात वरती आणायचे आहेत. स्पाइनला स्ट्रेच करायचं आहे. एक्झिट करत आपल्या बॉडी साइड बेंड करायची आहे. 1 2 3 व्हेरी गुड. 4 5 6 7 व्हेरी गुड. 8 9 10 11 12 13 14 व्हेरी गुड. 15 and release. एक्झिट करत आपले हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शीतल ताडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत.
आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, प्रत्येक प्रॅक्टिस नंतर रिलॅक्स करायचं आहे. आपल्या स्पाईनसाठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे. साईड मसल मध्ये आपण प्रेशर फील करूया, प्रॅक्टिस मध्ये आपल्याला फील करायचं आहे, रिलीज करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा दोन्ही फिट एकमेकांच्या जवळ आणायचे आहेत. येणेकरता हात वरती न्यायचे, स्पाईनला स्ट्रेच करायचं आहे, एक्झिट साइड बेंड करायचं आहे. आपण सेंटर इनहेल करणार आहोत, साइडला आपण एक्झिट करणार आहोत. आपण स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 very good 11 12 13 14 15 and release. एक्झिट हात रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल ताडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी ऑब्झर्व करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे कटी चक्रासनची. तर कटी चक्रासन मध्ये आपल्याला तिने तर दोन्ही हाताशी रेस करायचे. एक्झिट आपल्या बॉडी साईडला ट्विस्ट करायची आहे. आपण सेंटरला इनहेल करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या लेग मध्ये 1 ते 2 फीटचं डिस्टन्स घ्यायचं आहे शोल्डर इतकं. इनहेल करत दोन्ही हात रेस करायचे आहेत आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. एक्झिट साइड बेंड करायची आहे बॉडी. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 व्हेरी गुड 15 and release. इनहेल करत हात समोर आणायचे आहेत, एक्झिट करत हात रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल ताडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या स्पाईन साठी या प्रॅक्टिस हेल्पफुल आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपली नेक्स्ट प्रॅक्टिस आहे तिर्यक कटी चक्रासनची. तर तिर्यक कटी चक्रासन मध्ये आपल्याला परत एकदा वॉल कडे फेस करायचं आहे, लेग मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स आणायचं आहे. आपल्या या प्रॅक्टिस मध्ये हात वरती न्यायचे, स्पाईनला स्ट्रेच करायचं आहे. एक्झिट करत आपण बॉडी 90 डिग्री बेंड करणार आहोत. आपल्याला एका साईडला बॉडी टर्न करत ही पोझिशन आपण होल्ड करणार आहोत तिर्यक कटी चक्रासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपल्या वॉल कडे फेस करायचा आहे, लेग मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स आणायचं आहे. इनहेल करत हात वरती आणायचे आहेत, स्पाईनला स्ट्रेच करायचं आहे. एक्झिट करत बॉडी 90 डिग्री बेंड करायची आहे. राईट साईडला बॉडी टर्न करायची आहे आणि होल्ड करायचं आहे तिर्यक कटी चक्रासन. आपल्या हाताची मुठ्ठी आपल्या फेसच्या समोर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 व्हेरी गुड 6 7 8 9 10 11 12 13 14 15 and release. इथले परत हात समोर आणायचे आहेत. एक्झिट करत हात आणि लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल ताडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे, फील करायची आहे, रिलॅक्स करायचं आहे. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या लेफ्ट साइड करणार आहोत. आपल्या परत एकदा लेग मध्ये मॅक्सिमम डिस्टन्स आणायचं आहे. आपले हात वरती आणायचे, स्पाईनला स्ट्रेच करायचं आहे. एक्झिट करत आपल्याला फॉरवर्ड बेंड करायचं आहे 90 डिग्री. आपली बॉडी लेफ्ट साइडला टर्न करायची आहे आणि होल्ड करायचं आहे तिर्यक कटी चक्रासन. 1 2 3 4 व्हेरी गुड 5 6 7 8 9 10 11 12 व्हेरी गुड 13 14 15 and release. आपले हात समोर आणायचे आहेत, एक्झिट करत हाताने लेग रिलीज करायचे आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल ताडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपली बॉडी आपल्याला फील करायची आहे.
एक्सपिरियन्स करायचे आहे, रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. नंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस कडे जाणार आहोत. आपण नेक्स्ट प्रॅक्टिस आहे गरुडासनची. तर गरुडासन बॅलन्सिंग पोझिशन असल्यामुळे कोणाला सपोर्टसाठी वॉलची हेल्प पाहिजे असेल तर वॉलची जवळ प्रॅक्टिस करायची आहे. या प्रॅक्टिस मध्ये आपण एक लेग असं आपल्या अपोजिट लेगला रॅप करणार आहोत. आपला एक हात खाली ठेवायचा आहे, अपोजिट हात त्याच्या वरती ठेवायचा आहे. आपण ही पोझिशन होल्ड करणार आहोत गरुडासन मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपला राईट लेग लिफ्ट करायचा आहे, लेफ्ट लेगला रॅप करायचा आहे. आपला राईट हँड खाली ठेवायचा आहे, त्याच्यावरती लेफ्ट हँड ठेवायचा आहे आणि पोझिशन होल्ड करायची आपल्या गरुडासन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहेत, लेग रिलीज करायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल ताडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपल्या जॉईंट साठी प्रॅक्टिस हेल्पफुल आहे, तसेच आपल्या कॉन्सन्ट्रेशन साठी, आपल्या इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील प्रॅक्टिस हेल्प करते. आपण सेम प्रॅक्टिस आपल्या अपोजिट लेग करणार आहोत. आपला लेफ्ट लेग लिफ्ट करायचा आहे, राईट लेगला रॅप करायचा आहे. आपला लेफ्ट हँड खाली ठेवायचा आहे, राईट हँड त्याच्यावरती ठेवायचा आहे. हात नमस्कार मुद्रेमध्ये आणत होल्ड करायचं गरुडासन. 1 2 3 4 5 6 7 8 very good 9 10 11 12 13 14 15 and release. एक्झिट करत हात रिलीज करायचे आहेत, लेग रिलीज करायचे आहेत. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. शिथिल ताडासन मध्ये आपला अवेअरनेस आपल्या बॉडीवरती असणार आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आजची आपली शेवटची प्रॅक्टिस होती गरुडासनची. याच्यात आपण बंदची प्रॅक्टिस करणार आहोत. त्यासाठी आपल्या सिटिंग पोझिशन मध्ये यायचं आहे, सुखासन किंवा पद्मासन मध्ये यायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. टेक अ डीप इनहेल अँड एक्सहेल. आज आपण मूलबंधाची प्रॅक्टिस करणार आहोत. तर मूलबंधामध्ये आपल्याला अंतरकुंभकमध्ये इंटरटेन्शन मध्ये प्रॅक्टिस आपण करणार आहोत. आपल्याला ब्रीथ होल्ड करायची आहे आणि आपल्या अॅनालिसिसला आपण कॉन्टॅक्ट करणार आहोत आपल्या क्षमतेनुसार या प्रॅक्टिस मध्ये. तर आपण स्टार्ट करूया. आपले डोळे बंद करायचे आहेत. इनहेल करायचं आहे. इनहेल, होल्ड अ ब्रेथ, कॉन्टॅक्ट विथ अॅनस मसल्स. आपल्या अॅनस मसल आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे, आपल्या टॉयलेटची जागा आपल्याला कॉन्टॅक्ट करायची आहे. आपला रेक्टम आपल्याला बंद करायचा प्रयत्न करायचा आहे आणि होल्ड करायचे कॉन्ट्रॅक्शन. होल्ड दी मूलबंध ॲज पर युअर कॅपॅसिटी. जोपर्यंत आपला ब्रीथ होल्ड आहे तोपर्यंत आपला कॉन्ट्रॅक्शन कंटिन्यू ठेवायचं आहे. रिलीज करताना आपण मसल रिलीज करणार आहोत, एक्झिट करणार आहोत आणि रिलॅक्स करणार आहोत. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला परत एकदा इनहेल करायचं आहे. इनहेल, होल्ड अ ब्रेथ, कॉन्टॅक्ट युअर अॅनस मसल्स. आपल्या अॅनस मसल कॉन्टॅक्ट करायचे आणि होल्ड करायचं आहे मूलबंध. होल्ड दी बंध ॲज पर युअर कॅपॅसिटी. अपेक्षेनुसार होल्ड करायचं कॉन्ट्रॅक्शन. रिलीज करताना मसल रिलीज करायचे आहेत, एक्झिट करायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्राणायामची प्रॅक्टिस करणार आहोत. आज आपण भस्त्रिका प्राणायामची प्रॅक्टिस करणार आहोत. भस्त्रिका प्राणायाममध्ये आपल्याला इनहेलेशन आणि एक्झिलेशन आपण फास्ट करणार आहोत. आपल्याला इनहेलेशनचा एक्झिलेशनचा टाइम मॅच करायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण 15 to 20 टाइम्स प्रॅक्टिस करणार आहोत. आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस. आपल्याला डोळे बंद करायचे आहे आणि स्टार्ट करायची प्रॅक्टिस. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग.
झाल्यानंतर काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला अवेअरनेस आपल्या ब्रीथिंग वरती आणायचा आहे. आपला ब्रीथिंग पॅटर्न आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. आपल्या बऱ्याचदा केवळ कुंभक लागतं या प्रॅक्टिस नंतर. विदाउट ब्रेथ आपण काय वेळ असतो ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. हळूहळू आपण नॉर्मल ब्रीथिंग मध्ये यायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपण सेम प्रॅक्टिस सेकंड टाइम करणार आहोत. आपल्याला फास्ट इनहेलेशन एक्झिलेशन करायचं आहे. आपल्या इनहेलेशन आणि एक्झिलेशनचा स्पीड आपल्याला मॅच करायचा प्रयत्न करायचा आहे. आपण स्टार्ट करूया. इनहेल अँड स्टार्ट प्रॅक्टिसिंग. आपला अवेअरनेस आपल्याला ब्रीथिंग वरती आणायचा आहे. काही सेकंद आपण रिलॅक्स करणार आहोत. आपला ब्रीथिंग पॅटर्न ऑब्झर्व करायचा आहे. आपल्याला बऱ्याचदा कुंभक लागतं या प्रॅक्टिस नंतर. आपण विदाउट ब्रेथ काय वेळ असतो त्याला ऑब्झर्व करायचं आहे. हळूहळू आपल्याला नॉर्मल ब्रीथिंग मध्ये यायचं आहे. आपले हात आपल्याला ध्यान मुद्रेमध्ये आणायचे आहेत. आपले डोळे बंदच ठेवायचे आहेत. 3 वेळा ओमचं उच्चारण करत आता सत्र आपण समाप्त करणार आहोत. इनहेल अँड चांट Inhale and chant Om. Inhale and chant Om. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आणायचे आहेत आणि प्रेयर स्टार्ट करायचे आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. इनहेल करत दोन्ही हात मागे टाय करायचे आहेत. एक्सेल करत भुवनमन करायचं आहे. वरती दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे आहेत. हातांमध्ये हिट तयार करायची आहे आणि कप शेप करून हलकेशा आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहे. आपल्या हातांची डोळ्याला ट्रान्सफर करायची आहे. डोळे रिलॅक्स करायचे आहेत आणि हळूच डोळे उघडायचे आहेत. धन्यवाद. थँक्यू. उद्या आपण सेम टाइमला बॅच स्टार्ट करूया आपली. काय डाऊट असेल तर विचारत जावा. आपल्या हंसिका नाव आहे का? HA ना? असं काही म्हणजे दुसरा काही इंग्लिश वगैरे काय नाही ना? जे हार्टमध्ये कुठलं काही नाही ना? ठीक आहे. थँक्यू. तुमचाच नंबर आहे माझा.
गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। हम 2 मिनट वेट करते हैं सर और फिर स्टार्ट करेंगे। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग।